तर आज आपण आपल्या मंडळी सोबत निघालो होतो त्र्यंबकेश्वर जासाठी, म्हणजेच नाशिक जासाठी. पण त्याच्या आधी आम्हाला जायचं होतं बडनेरा स्टेशन. म्हणून आनंद भाऊ होते टू व्हीलर वर आणि आपण होतो डायरेक्ट ऑटोमध्ये. ऑटोनं जायचं हे कारण होतं की आमच्याजवळ कोणतंच कारण नव्हतं, कारण की आमच्या पोट्यात चूल झाली होती. म्हणते बसच्या प्रवासानं थकलो म्हणते, म्हणून ऑटोत जाऊ भाऊ. आणि ऑटोमध्ये टाइमपास करता करता कधी बडनेरा जंक्शन आला आम्हाला माहिती नाही पडलं. असं तिकीट घरात गेलो, तिथून मस्त तिकिटा काढल्या आणि येऊन बसलो भाऊ ट्रेन मध्ये. आणि ट्रेन एवढी खाली होती की पोट्टे आपल्या बापाच्याच माल समजवते, साले कुठेही बसत होते. मग या सर्व बक्षुतीत आम्हाला वाजले होते दुपारचे 3 आणि पोट्टे म्हणे चला म्हणते आता काहीतरी चोरपून घेऊ. आणि आधीच आम्ही घरून डब्बे आणले होते काही चोरपासाठी. मस्तपैकी बेसन पोळी आणि तिळाची चटणी होती. भुसावळपर्यंत एवढी ट्रेन खाली होती की कोणी कुठेही बसवत होता. पण जसंच भुसावळ आला झाला एकदम भयंकर गर्दी झाली. आणि जर का आपण ट्रेनचा सफर करत आणि त्याच्यात पाऊस आला ती तर मज्जा एकदम वेगळीच असते. आणि पावसाचे मजे घेत घेत 8:30 वाजले होते आणि आपण फायनली पोहोचलो होतो भाऊ नाशिकला. तिथं गेल्यावर आपल्याला घ्यायला कोण आले, तेजस भाऊ. त्यांच्याशी भेटून आपण निघालो होतो त्यांच्या रूमवर जासाठी, कारण की आपण थांबणार होतो तेजसच्याच रूमवर. पण तिथं पोहोचता पोहोचता पावसानं आपलं एवढं जोरदार स्वागत केलं की आपला डायरेक्ट कॉफी घ्यायला लागली, एवढी थंडी वाजत होती. कॉफी वगैरे पेलो, त्यानंतर निघालो भाऊ घरी जासाठी. म्हणून आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.